2026मध्ये ज्येष्ठ अधिक महिन्यातील अत्यंत दुर्मिळ अशी सोमवती अमावस्या सोमवार 15 जून 2026 रोजी साजरी केली जात आहे. जेव्हा अमावस्या तिथी सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या पर्वणी म्हणतात. यंदा ही अमावस्या अधिक मासात आल्यामुळे तिचे धार्मिक महत्त्व शतपटीने वाढले आहे. आता या दिवशी काय करावे? सोमवती अमावस्या ही शिवपूजा, विष्णुपूजा आणि पितरांच्या समाधानासाठी सर्वोत्तम मानली जाते. सोमवारी येणारी अमावस्या सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी स्नान, दान, पितृतर्पण, व्रत आणि भगवान शिव व पिंपळ वृक्षाची पूजा केल्यास पुण्यप्राप्ती होते असे मानले जाते. सोमवती अमावस्येचे महत्त्व बघूया. सोमवती अमावस्या आल्यामुळे चंद्र आणि भगवान शिव यांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात. पितरांच्या शांतीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी व कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी व्रत करतात. या दिवशी केलेले दान, जप, तप आणि स्नान अनेक पटींनी फलदायी मानले जाते. पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापक्षालन होते अशी श्रद्धा आहे. पूजनविधी बघूया. पहाटे लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्रे परिधान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं. भगवान शिव, माता पार्वती आणि नंदी यांचे पूजन करावे. शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, धतुरा आणि फुले अर्पण करावीत. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. पिंपळ वृक्षाला जल अर्पण करून हळद कुंकू अक्षदा व्हाव्यात. पिंपळ वृक्षाच्या 108 किंवा 11 प्रदक्षिणा घालून प्रार्थना करावी. पितरांच्या स्मरणार्थ तर्पण व दान करावे. गरजूंना अन्न, वस्त्र किंवा दक्षिणा द्यावी. ओम नमः शिवाय सर्वदोष निवारणाय पितृशांते आयुरारोग्य समृद्ध्यर्थम मम सर्वकार्यसिद्धिं कुरु कुरु स्वाहा अशी सोमवती अमावस्येची प्रार्थना करावी. या दिवशी काय दान करावे? अन्नदान, वस्त्रदान, तिळाचे दान, गाईला चारा, गरिबांना फळे व धान्य. 15 जून 2026 रोजी सोमवती अमावस्येनेच या वर्षीच्या अधिक महिन्याची सांगता समाप्ती होत आहे. त्यामुळे या दिवशी 33 वाण देण्याला आणि दीपदानाला विशेष महत्त्व आहे. सोमवती अमावस्या ही आत्मशुद्धी, पितृस्मरण, शिवभक्ती आणि दानधर्मासाठी अत्यंत पवित्र मानली जाते. श्रद्धेने व नियमपूर्वक पूजा केल्यास कुटुंबात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. हर हर महादेव. आता आपण भगवान शिवांचा जप करूया. ओम नमः शिवाय. 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 माझे पुढील व्हिडिओ असेच बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. हर हर महादेव.